गेलेलो. हे बघा, आज आमच्या बगीच्यातून एवढी सारी फुले मिळालेली आहेत. फोटोजी थोडंसंच द्या. धर्मावरती संकट आलं त्या वेळेला भगवंताला यावं लागलं. आजकालच्या मुलांनी केली पाहिजे, तरुण मुलांनी केली पाहिजे 100%. मला तर असं वाटत होतं की मी अयोध्येमध्येच आहे. छान वाटलं अक्षरशः. पण मनाने मगाशी खाल्लं. क्याही कर सकते हे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आज माझा सगळा स्वयंपाक लवकर झालेला आहे कारण मी आज लवकर उठलेली आहे. कारण आज आपल्या श्रीरामाचा जन्मदिवस आहे, श्रीरामनवमी आहे. तर तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी या इथं फोंडोजी देवपूजा करत आहेत आणि इथं बघा आम्ही श्रीराम दरबार पूजत आहोत. हे बघा श्रीराम दरबाराची मूर्ती आहे इथे. नारायणी नमोस्तुते. गेलेलो. ये गेलेलो. धन्यवाद आपका बेटा, मेरी मदद कर रहे हैं. ये भी ले लो. हे माझ्या श्रीकृष्णासाठी. हे बघा, आज आमच्या बगीच्यातून एवढी सारी फुले मिळालेली आहेत. मोगरेश्वरंती आहे, पारिजातकची आहेत आणि हे जास्वंदाचं एक नारळ आहे. मस्त आज श्रीरामनवमीच्या दिवशी फुले मिळालेली आहेत. दीपो हरतो मे पापं दीपज्योतिर्नमोस्तुते. धूप दीप दर्शयामि मानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. हे प्रभू श्रीरामा, हे लक्ष्मणा, हे माता सीता, हे हनुमंत भगवंता, नैवेद्य ग्रहण करा. आता आमची पूजा अर्चना झालेली आहे. बाकी 3 जण जेवण करायला सुद्धा बसले आहेत. पण मी नाही जेवणार कारण मला आता मंदिरात जायचं आहे प्रभू श्रीरामाच्या. बाकी ये 3 जण बैठे हैं खाना खाने के लिए. मुझे भी दे दो पंचामृत थोड़ा सा. फोटोजी थोडंसंच द्या, त्यापेक्षा कमी द्या. खोकला लागलाय मला. पता नाही गर्मी के दिन भी खांसी आ रही मुझे. काय अमृतासारखा लागत आहे पंचामृताचा प्रसाद. वा भाई. चला आता मी मंदिरात चाललेली आहे. श्रीरामाचं दर्शन घेऊन येते. तुम्हाला सगळे डोळे उघडून तुम्हाला पाहायला भेटणारे तुमची काही निघून गेली असेल तेव्हा तुम्हाला काही जरी केलं तरी तुम्ही काही करू शकणार नाही. आता जर तुम्ही जागे झाले, आता जागा रे बाई, आता जागा रे बाई, चोर निजल्या नाडोनी भागा भागा, आता जागा रे बाई, त्याच्यानंतर गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ असावी. शाळेत पोरं नाव ठेवतात, आई मला माळ घालायची नाही. का बरं? आमच्या शाळेतले पोरं आम्हाला शिकवतात. मग काय करायचं? मग तिथं जाऊन काय लिहितं त्यांची सगळ्यांनी आपल्याला म्हणायला परवानगी. परंतु आपलं मात्र आपल्या
एखादे भगवंताचं गाणं असेल किंवा भगवंताच्या हिंदू संस्कृतीच्या संबंधाने कोणतं कार्य असेल, दुसऱ्याच्या पाठीमागे लागलो. आपली एवढी श्रीमंत मराठी भाषा असताना, एवढी संस्कृती आपली श्रेष्ठ असताना, हे आपण आपलं सोडायला लागलो, दुसऱ्याच्या पाठीमागे लागलो. म्हणून आपला हिंदू धर्म किती झोपलेला आहे आता ते कळणार नाही आपल्याला. किती जरी सांगितलं पण खरं सांगू का, जेव्हा स्वतःच्या पोटाला येतं, जेव्हा स्वतःच्या वाट्याला येतं, तेव्हा मात्र तुम्हाला कळतं. नाहीतर किती आवड आपण सोशल मीडिया आता पाहतोय. आज रामनवमीचं कीर्तन म्हणजे भगवंताचा अवतार करायचं वर्णन आहे महाराज. आणि भगवंताला कशामुळे यावं लागलं? ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट आलं त्या त्या वेळेला भगवंताला यावं लागलं. ही पहिली व्यक्त आहे. म्हणून धर्म आपण आपला सांभाळला पाहिजे. स्वधर्म स्वकर्तव्याच्या ठिकाणी जर आपण जर सज्ज असू, जागे असू, तर आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही की तुला हे केलं पाहिजे, तुला ते केलं पाहिजे, हे सांगण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा, हे आपण केल्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता जस्ट मी मंदिरातून आलेली आहे. आज साक्षात प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद वाटला. दरवर्षी पण मी मंदिरात जात असते, पण सायंकाळी जात असते. यावर्षी मी सकाळीच गेलेले, म्हणजे 11:45 वाजता 1 तास कीर्तन ऐकलं. त्याच्यानंतर श्रीरामाचा पाळणा झाला. 12 वाजता पुष्पवृष्टी झाली श्रीरामाच्या वरती. आणि श्रीरामाचा जन्म बरोबर दुपारी 12 वाजता झालेला. श्रीराम नामाचा जयघोष झाला. खूप छान वाटलं. ते वातावरणच वेगळं होतं. मला तर असं वाटत होतं की मी अयोध्येमध्येच आहे. छान वाटलं अक्षरशः. बाकी कलिंगडाचा प्रसाद पण खाल्लेला आहे आणि इथं खिचडीचा प्रसाद पण दिलेला आहे. बाकी आता मी थोडा वेळ आराम करते, कारण उन्हातून आले ना, खूप थकल्यासारखे झालेले आहे. घरातली कामं तर जवळजवळ अर्धी झालेली आहेत. बाकीची उरलेली कामं मी थोड्या वेळाने करते आराम झाल्यानंतर. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आता जस्ट मी भजनावरून आलेली आहे. दुपार 2:30 वाजता मी भजनाला पण गेलेली. आज थोडंसं उशिरा गेलेली, पण गेलेली की आहे करे. म्हटलं जेवढं होता येईल तेवढं करत राहायचं भगवत कार्य. बाकी माझा मना बसलेला आहे. म्हणजे इनका जीवन कितना अच्छा है ना बा? मेरे दोनों सुपुत्र का जीवन कितना अच्छा है. मी सकाळी कीर्तनाला गेले होते 11 वाजता, तेव्हा खाऊन झोपला. आणि मी आल्यानंतर म्हणजे जवळजवळ मी 1:30 वाजता आले, 1:15 आले, तेव्हा हा उठला. 2 तासाची शो. त्याच्यानंतर अभी पता नहीं 2 घंटे में क्या किया इसने. मजा है दोनों की. मैंने अरे मंदिरात आलं पाहिजे बाळा. मैंने कपड़े धोने डाले, तुमने धोने डाले थे, सुखाए. तुमने सुखाए. फिर मैंने खाना खाया. अरे भगवत कार्य करायचं बाळा. प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस आहे. किती उत्साहाने आनंदाने साजरा केला पाहिजे माहितीये का. तुमच्यासारख्या तरुण पोराने सहभागी व्हायला पाहिजे. कीर्तन बा किती छान सांगितलं महाराजांनी. कुठे गेली? ये दोनों आते ही नहीं मेरे साथ. खरं भगवत कार्य, खरं देश सेवा, धर्मसेवा आजकालच्या मुलांनी केली पाहिजे, तरुण मुलांनी केली पाहिजे. 100%. क्या है, घर में बैठते रहते, आते नहीं कहीं. घर कोंबडा. कीर्तन खूप छान होतं बाळा. म्हणा म्हणते तो घर कोंबडा आहे. हो का? मला तर दादू वाटतो घर कोंबडा. तो जात नाही इकडं तिकडं अजिबात. तो अल्ट्रा प्रो मॅक्स. अल्ट्रा प्रो मॅक्स घर कोंबडा. बघा मनाने आज स्वतःला घर कोंबड्याची उपाधी दिलेली आहे. पण तो नाही आहे, दादू आहे, घरकोंबडा आहे. त्याचे मित्र असतील तर जातो बाहेर, नाही तर तो अजिबात बाहेर जात नाही. ना भाजीला जातोय, ना किराणा माल आणायला जातोय, म्हणतच असतो. आणि कधी तर इमर्जन्सी असेल तरच दादू बाहेर जात असतो, म्हणजे किराणा माल वगैरे आणायला, काही म्हणजे सामान आणून देण्यासाठी. नाही तर जाता नाही वेसते हो. चलो आता थोडा वेळ मी आराम करते बाबा. आज खूप दगदग झाली माझी. दगदग म्हणजे सकाळी स्वयंपाक केला, किचन आवरलं, कीर्तनाला गेले, श्रीराम जन्मोत्सव सोहळा पाहिला. धन्य धन्य झाले. आता थोडा वेळ आराम करते. सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत आत्ता. मी थोडा वेळ आराम केला. मी आता थोडासा चहा बनवून पिते. दादूला विचारते, चहा पिणार आहेस का? क्या? चाय पिएगा? पिएगा मना? तू चाय पिएगा बेटा? ना नहीं पीता है. अच्छी बात है बेटा. कोल्ड कॉफ़ी पीता है. बना ले फिर, अपने घर में है वो. क्या फादर? ठीक है, तुम्हारी मन मर्जी बेटा.
दादा और मैं चाय पिते हे बघा आत्ता मी चहा उकळायला ठेवलेला, पण दूधच नाही चहामध्ये घालायला. सकाळी दूध होतं, त्याची खीर केली आणि थोडंसं वाटीभर दूध मी शिल्लक ठेवलेलं चहासाठी वगैरे, पण मनाने मगाशी खाल्लं. क्याही कर सकते हे. आता कोरा चहा पितो मी आणि दादू. तसं तर कोरा चहा पिलेला चांगला असतो. आज कोऱ्या चहाचा आनंद घेतो आम्ही. अगोदर दादूला देते चहा. दादूड्या लीजो, अदरकचा आहे बळा. क्या ही करे? ज्यादा चाय मत पीना. फिर क्यों बनाया? हा तू म्हणला ना पितो, अरे कुछ नहीं का नहीं भाई ये सब. मग म्हणायचं ना मनासारखं हम मला कभी नको चहा. नहीं बोलते. हो का? भोपळा खातोस का? हो. अभि बनणार आहे मी भोपळा, वो खा लेना. चला आता मी पण चहा पिऊन घेते, कोरा चहा. काय करणार. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.